तर शेवटी पावसाने ना सर्वांचं ऐकले बरं का. 1 महिना झालाय, सगळे जून पासून पावसाकडे डोळे लावून होते, पण शेवटी ती कुठं कमी जादा पडतोय. पण सर्वांची इच्छा पावसाने पूर्ण केलेली. खरंच निसर्ग जर त्याच्या चक्रानुसार जर फिरलं नाही तर मानव जातीचं सगळ्यात पहिले नाश होईल. इतकी अवघड परिस्थिती माणसं झाली. कारण की ह्या वर्षी उन्हाळा भरपूर होता, त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास झाले. तर हाच उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला आज हर्बल टी दाखवते. ते पुढे कसा असतो तुम्ही नक्की बघा. कारण की आज आपलं आरोग्य इतकं महत्त्वाचं झालेलं आहे ना. किती धकाधकीचं जीवन असू द्या, थोडंसं आपल्या आरोग्याला वेळ द्या. तर आज आपण जास्वंदाचे जे फुलं असतात ना, लाल फुलं, त्यापासून आपण हर्बल टी बनवणार आहोत. सध्या प्रत्येकाच्या जास्वंदीला भरपूर असे फुलं निघतात. आमच्या देखील जास्वंदीला भरपूर फुलं निघते. तर आपण आज हर्बल टी बनवणार. तो कसा, तर चला बघूयात. त्यासाठी काय करायचं, आता मी एकटीसाठी बनवत होते. आज माझी सुट्टी लवकर झाली होती, त्यामुळे मी स्वतःसाठीच बनवून घेतला. तो कसा, तो ते बघा. काय करायचे, असे 2 जास्वंदीचे फुलं घेतले. त्याच्या पाठीमागचा जो देठाचा भाग असतो ना, हा संपूर्ण काढून घ्यायचा. त्यानंतर मधले जे परागकण असतात ते देखील काढून घ्यायचे आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे. तत्पूर्वी मी पातेल्यामध्ये ना पाणी तापायला ठेवलेलं आहे बरं का. पाणी गरम झालं की त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले जी फुलं आहेत ना ते घालून घ्यायचे आणि त्यामध्ये एक छोटासा असा दालचिनीचा तुकडा घालायचा. आणि तुम्ही लगेच गॅस बंद केला तरी देखील चालतं, किंवा याला अगदी 2 मिनटं उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा. एक 5 मिनटं तसंच पाणी ठेवायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता फुलांचा पूर्ण अर्क पानामध्ये पाण्यात उतरलेला आहे आणि फुलं संपूर्ण पांढरी झालेली आहेत. बघा तुम्ही किती नॅचरल कलर आणलेला आहे, कसलंच केमिकल्स नाही. म्हणलं तुम्ही हे हर्बल टी करून प्यायला पाहिजे की नाही बरं. त्यानंतर ह्यामध्ये काय करायचं, अर्ध लिंबू घालायचं. आता लिंबू तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला बरं का. म्हणजे कुणाकुणाला आंबट आवडत नाही, त्यामुळे तुम्ही अगदी चवीपुरतं थोडं जरी घातलं तरी चालेल. मला भरपूर आंबट आवडतं, त्यामुळे मी असं घातलं आहे. त्यानंतर याच्यात मध घालून घ्यायचा. साखर घालायची नाही किंवा गुळ पण नाही घालायचा. गुळ एखाद्या वेळेस चालू शकतो बरं का, पण त्याला गुळाने अशी व्यवस्थित चव नाही येणार. त्यानंतर भरपूर असा सब्जा घालायचं, कारण की आपण घरी बनवतोय कसल्या पद्धतीचं चेंगटपणा नाही करायचा. कारण सब्जा देखील आपल्या शरीराला फायद्याचाच असतो. त्यानंतर हे संपूर्ण एकत्र करायचं आणि असं शांत बसून निवांत प्यायचं. आनंद घेत घेत अशा हर्बल टी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा उष्णतेचा त्रास ना बऱ्याचशा जणांना आहे. सध्या 70-80% लोकांना उष्णतेचा त्रास आहे. तो हा साधा जास्वंदीच्या फुलाचा तुम्ही चहा करून जर पेलात ना आठवड्यातून एकदा दोनदा तरी देखील तो हळूहळू कमी होणार आहे. मग विकतचे औषधं केमिकलचे घेण्यापेक्षा हे चांगलेच नाही. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.